नमस्कार. आज आपण पाहतोय पारंपरिक उकडीच्या मोदकांची रेसिपी. सहसा खास प्रसंगी बनवले जातात मोदक, तसेच गणपती बाप्पांना प्रसाद अर्पण करण्यासाठी बनवले जातात. तर पाहूयात साहित्य. इथे एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, त्याचबरोबर एक वाटी किसलेलं खोबरं, छोटी वाटी गूळ, तूप, काजू बदामचे तुकडे, खसखस, चवीपुरतं मीठ आणि वेलची पावडर. आता इथे कढई गरम झाली आहे, तर आपण 1-2 चमचे तूप घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये खसखस घालून घेऊयात. खसखस एक अर्धा मिनटं छान परतून घेतल्यावर आपण 1-2-3 मिनटं खोबरं चांगलं परतून घेणार आहोत. खोबरं आधी असं छान तुपामध्ये परतून घेऊयात, म्हणजे आपलं सारण मस्त असं छान लागेल. आता आपलं खोबरं छान परतून झाले, तर आपण गूळ घालून घेणार आहोत. गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण जास्त वेळ कढईत न ठेवता गुळातलं पाणी आटलं की लगेच बंद करून घ्यायचे. आता आपण वेलची पावडर घालूयात आणि आपले ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण चांगलं 1-2 मिनटं परतून घेऊयात. आता आपलं गुळामधलं पाणी छान आटलं आहे आणि आपलं सारण पण छान असं तयार आहे. आता आपण सारण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवून देऊयात. आता आपण उकड काढून घेण्यासाठी मी पातेल्यात पाणी गरम केलं आहे. जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच बोल मी पाणी घेतलं आहे. आता थोडं मीठ घालून घेणार आहोत आणि 1-2 चमचे तूप घालून घेऊयात. छान उकळी आली की आपण पीठ घालणार आहोत. आपली उकड जशी मऊसूत आणि छान बनेल तसे आपले मोदक मस्त लुसलुशीत बनतील. त्यामुळे उकड काढताना पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट पाहिजे. जेवढं पीठ घ्याल तेवढंच वाटी पाणी घाला, म्हणजे उकड छान तयार होईल. छान आपण मिक्स करून घेऊयात. आता आपण 10 मिनटं उकडीवर झाकण ठेवून देणार आहोत. आता आपण 10 मिनिटानंतर उकड थोडीशी गरम असतानाच छान मळून घेऊयात. तूप आणि पाण्याचं हात घेऊन जरा उकड छान मळून घेऊयात. मऊसूत अशी छान उकड मळून घेणार आहोत. आता आपली छान अशी उकड मस्त मळून झाली आहे. तर आपण एक पेढ्या एवढा गोळा घेऊन छान पारी करून घेऊयात. इथे मी हाताला तूप लावून घेतलं आहे. आता आपण छान अशी खोलगट अशी मस्त पारी बनवून घेऊयात. आता आपली छान अशी पारी तयार आहे. सारण घालून घेणार आहोत. हवं तेवढं सारण घालून घ्यायचे आणि आता आपण पाकळ्या करून घेऊयात. दोन्ही साईडने पाकळ्या करायच्या आहेत छान. आता आपण हलक्या हाताने मोदक शेंड्याच्या दिशेने प्रेस करून घेऊयात, म्हणजे आपलं मोदक छान मस्त बनेल. आता असा मस्त आपला मोदक तयार आहे. आपण बघू शकता आपला मोदक मस्त आता तयार आहे. तर मी सगळे मोदक आता बनवून घेतले तिथे. आता आपण चाळणीला तूप लावून घेऊयात आणि सर्व मोदक चाळणीमध्ये ठेवून देणार आहोत. आता स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि पाणी छान गरम झालं आहे. तर आपण चाळणीतले मोदक स्टीमरमध्ये घालूयात आणि झाकण ठेवून 15 मिनटं वाफ काढून देऊयात, म्हणजे मोदक मस्त शिजतील. आता आपली 15 मिनटं झाली आहेत. वा, छान असे मोदक आपले मस्त असे तयार आहेत. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये मोदक काढून घेऊयात आणि मोदकांची रेसिपी आपल्याला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.